श्रोत्यानो, लेवियचे पुस्तक ह्याच्या 15व्या अध्यायाला आम्ही सुरुवात केलेली आहे. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो, की परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना सांगितले की एखाद्या पुरुषाच्या शरीरातून स्राव होत असल्यास त्या स्रावामुळे तो अशुद्ध होय. त्याचा शारीरिक स्राव वाहत असो किंवा शारीरिक स्राव बंद पडो, ती त्याची अशुद्धताच होय. आणि त्याच्या स्रावामुळे झालेल्या अशुद्धतेविषयीचा नियम हा: अमंगळातून काही मंगळ निघते काय? अगदी नाही, असे योमाचे पुस्तक 14 अध्याय 4 वचन आम्हाला सांगते. तसेच स्तोत्रसंहिता 19 अध्याय 12 वचन सांगते की स्वतःच्या चुका कोणाला दिसतात? गुप्त दोषांपासून मला मुक्त कर. रोमकारास 7 अध्याय 18 वचन ह्यामध्ये पॉल म्हणतो, कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत नाही. कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. ह्या ठिकाणी जो मानवाचा स्वभाव आहे तो गुप्त आहे आणि दुसऱ्या कोणाला त्याविषयी माहीत होत नाही. हेच आमच्या अंतःकरणात खोल रुजलेले असते आणि आम्ही आपल्या पापांना झाकण्याचा प्रयत्न करीत राहतो. तरीसुद्धा श्रोत्यांनो, गुप्त पाप दुसऱ्यांकडे स्थानांतरित होऊ शकते. पापाच्या शापाचा परिणाम मानवाच्या वंशवृद्धीच्या शक्तीवर सुद्धा झाला आहे. तो फक्त त्याच्यासारखा पापी माणूस उत्पन्न करू शकतो. जो मानव जातीचा मूळ स्रोत आहे तोच दूषित झाला आहे. हे वाहणारे स्त्राव ह्या जातीच्या उत्पादनक्षम अवयवांशी संबंधित आहेत. अधिक क्षेत्रात ते सामाजिक रोग आहेत. घाणेरडेपणा, दूषितपणा हे लैंगिक पापांशी जुडलेले आहेत आणि ते फार भयानक आहेत. दाविदाने परमेश्वराला हाक मारून स्तोत्रसंहिता 51 अध्याय 7 आणि 10 वचनांमध्ये म्हटले. स्तोत्रसंहिता 51 अध्याय 7 आणि 10 वचने. एजोबाने माझा पापमल काढ, म्हणजे मी निर्मळ होईन. मला धू, म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. माझ्या ठाई स्थिर असा आत्मा निर्माण कर. शुद्ध करणारे रक्त मजवर शिंपड, म्हणजे मी पुनरुपी शुद्ध होईन. मला धू, म्हणजे मी हिमाहून पांढरा होईन. सुबोध भाषांतरात ह्याचे भाषांतर अशा प्रकारे आहे: हे देवा, माझ्यामध्ये स्वच्छ हृदय आणि योग्य इच्छा यांनी भरलेला स्थिर असा आत्मा निर्माण कर. आज श्रोत्यानो, लोक नवीन नैतिकतेविषयी बोलतात. हे फार मनोवेदक आहे की ते त्या जुन्या आजाराला नवीन नैतिकतेसोबत जोडतात. सामाजिक रोग, संभोगजन्य रोग फार अधिक प्रमाणात आज वाढत आहेत. हा आजार एखाद्या साथीप्रमाणे पसरत आहे. पाप असेच आहे आणि ते एखाद्या व्यक्तीच्या तारणाच्या आनंदाला हिरावून नेते. परमेश्वर अशा किळसवाण्या विषयाबद्दल अधिक बोलत आहे. हे थोडे विक्षिप्त वाटते. तरी सुद्धा तो मानवाला पापाच्या वाढत्या पापीपणाविषयीचे बहुव्यापी असलेले दृश्य दाखवित आहे. हे अध्याय श्रोत्यानो, त्याचे असाधारण दृश्य आम्हाला पाहायला मिळते. रोमकारास 15 अध्याय 4 वचनात आम्हाला पौलाचे शब्द वाचायला मिळतात. रोमकारास 15 अध्याय 4 वचन: धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले. आता आपण 3 वचने वाचलेली आहेत आणि 4 वचन मी आपणाकरिता वाचणार आहे. 15 अध्याय 4 वचन: स्राव होणारा मनुष्य ज्या बिछाण्यावर निजेल तो प्रत्येक अशुद्ध होय, आणि ज्या वस्तूवर तो बसेल तीही अशुद्ध होय. श्रोत्यानो, ही स्पष्ट भाषा प्रगट करते की मानवाचा स्वभाव हा किती उद्वेग उत्पन्न करणारा, किळसवाना, तिरस्करणीय, मनाला विषाद देणारा, अशुद्ध व अत्यंत बिघडलेला आणि बिघडवणारा आहे. पापाचा पू मानवाच्या हृदयातून वाहत आहे. आम्ही त्याला आमच्या अवतीभोवती आणि आमच्यामध्ये पाहतो. दूषितपणा येथे आहे. आम्ही एक दुसऱ्यांवर प्रभाव टाकीत आहोत. आमच्यापैकी प्रत्येक जण आपल्या जीवनाद्वारे प्रचार करीत आहोत. आपण कोणी असा, कोणताही व्यवसाय करणारे असा, आम्ही आपल्या जीवनाद्वारे उपदेश करतो. आम्ही प्रचारक आहोत. कुठला न कुठला संदेश आम्ही आमच्या जीवनाद्वारे देत आहोत. कोणावर ना कोणावर आम्ही प्रभाव टाकीत आहोत. श्रोत्यानो, मानवी स्वभाव दूषित आहे, कारण मानवी स्वभाव पापाने भरलेला आहे. आज नैतिकरित्या उन्नती केलेला मानव सुद्धा पापमय स्वभावाने भरलेला आहे. प्रभू येशू मत्ते कृष्णवर्तमान 15 अध्याय 18 ते 20 वचनांमध्ये म्हणाला. मत्ते कृष्णवर्तमान 15 अध्याय 18 ते 20 वचने: जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळविते.
कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात. ह्या गोष्टी माणसाला विटाळवितात. न धुतलेल्या हातांनी जेवणे हे माणसाला विटाळवित नाही. ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे की किती लोक आज धार्मिक विधींमध्ये रुची ठेवतात. जरी ते त्या धार्मिक विधींमधून जातात तरी त्यांचे हृदय त्याच घाणेरड्या विचारांनी भरलेले राहते. आमचे प्रत्येकाचे हृदय अशा प्रकारचे आहे, जोपर्यंत ते प्रभू येशूच्या पवित्र रक्ताने धुतल्या जात नाही ते तसेच घाणेरडे राहते. आणि याकोब त्याला फार क्रियात्मक रीतीने मांडतो. याकोबाचे पत्र पहिला अध्याय 14 आणि 15 वचने. याकोबाचे पत्र पहिला अध्याय 14 आणि 15 वचने. तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो, तेव्हा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते. पॉल निराश होऊन रोमकरास पत्र 7 अध्याय 18 वचनामध्ये म्हणतो, रोमकरास पत्र 7 अध्याय 18 वचन, कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत नाही. पापाचा फोड श्रोत्यानो बाहेरून दिसो किंवा न दिसो, त्यातून रक्त पू वाहत असो वा ना वाहत असो, तो वरती दिसो या ना दिसो, तरी सुद्धा तो तेथे असतो. ह्या ठिकाणी जी अशुद्धता समोर आहे ती जीवनातील विचारात आणि गुप्त पापाच्या रूपात आहे. मानवासाठी गुप्त, पण देवासमोर उघड. स्तोत्रसंहिता 51 अध्याय 6 वचनात स्तोत्रकर्ता म्हणतो, स्तोत्रसंहिता 51 अध्याय 6 वचन, पहा, अंतर्यामीची सत्यता तुला आवडते, तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. ह्या वचनांद्वारे घमंडी माणसाला नम्र व्हायला हवे व परमेश्वराच्या उपस्थितीच्या प्रकाशात त्याने पाहायला हवे की त्याची स्थिती किती किळसवाणी आहे. दावीद राजा स्तोत्रसंहिता 51 अध्याय 4 वचनामध्ये काय म्हणतो पहा. स्तोत्रसंहिता 51 अध्याय 4 वचन, तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्याय ठरशील व निवाडा करशील तेव्हा निस्पृह ठरशील. परमेश्वराने आपल्या वचनात पुन्हा आणि पुन्हा सांगितले आहे की पाप किती अधिक पापमय आहे. एहेजकेलचे पुस्तक 16 अध्याय 1 ते 13 वचने आपण वाचा. एहेजकेलचे पुस्तक 16 अध्याय 1 ते 13 वचने, ज्यात परमेश्वर इस्रायलांना हे स्पष्ट करतो की त्यांच्यात काही सद्गुण किंवा आकर्षता नाहीत, परंतु ते त्याच्याकरिता तिरस्करणीय आणि किळसवाणे आहेत. ते दूषित होते. त्यांची संपूर्ण वंशावळी दुष्ट होती. किंवा यशायाचा 59 अध्याय आपण वाचा, जेथे तो म्हणतो, तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकांमुळे तो तुम्हास दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही. 15 अध्याय 5 ते 7 वचने सांगतात, जो त्याच्या बिछाण्याला शिवेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. स्राव होणारा मनुष्य बसलेल्या वस्तूवर कोणी बसला तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. स्राव होणाऱ्या मनुष्याच्या अंगाला कोणी शिवला तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. ज्यावर तो बसतो, स्पर्श करतो ते सर्व काही अशुद्ध ठरीत असे. परमेश्वर त्याच्या लोकांच्या व्यक्तिगत जीवनाविषयी चिंतित आहे. त्यांच्या जीवनाच्या अगदी सूक्ष्म भागात सुद्धा त्याचे नियम पोहोचतात. ते निद्राधीन असताना सुद्धा त्याची दृष्टी त्यांच्यावर असते. अशुद्ध व्यक्ती ज्या बिछाण्यावर झोपेल तो बिछाना सुद्धा अशुद्ध ठरे. त्याचे स्वप्न सुद्धा दूषित असे. परमेश्वर जेव्हा आम्ही बिछाण्यावर झोपेत असतो तेव्हा आम्ही काय विचार करतो ह्याविषयी सुद्धा चिंतित असतो. तो आमचे विचाराचे जीवन सुद्धा नियंत्रित करू शकतो. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 8 वचन सांगते, बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जे काही स्तुती, त्यांचे मनन करा. श्रोतांनो, परमेश्वर आमच्यामध्ये रुची ठेवतो. जेव्हा आम्ही झोपतो, चालतो, तेव्हा सुद्धा आम्ही कशाला स्पर्श करतो ह्याची त्याला चिंता असते. जेव्हा आम्ही चर्चा करतो, आपसामध्ये आम्ही सहभागिता करतो, तेव्हा सुद्धा त्याला आमच्यामध्ये रुची असते. काय आम्ही अशुद्धतेचे जंतू पसरवित आहोत? तसेच परमेश्वर आमच्या व्यापारात, सामाजिक संबंधात सुद्धा रुची ठेवतो. अशुद्ध लोकांशी शुद्ध शरीराचा स्पर्श नेहमीच शुद्ध लोकांसाठी आजार पसरविणारा ठरतो.
लोकांसोबत राहताना, रस्त्याने चालताना असे मुळीच समजू नका की तुमच्यावर चिखल उडणार नाही. आम्ही अनेक प्रकारची चित्रे पाहतो. जाहिरातींमुळे आम्ही आकर्षित होतो. निरंतर आमच्यावर किचड, चिखल उडत राहतो. याविषयी आम्हाला सावधगिरी बाळगायची आहे. पापांची कबुली देऊन परमेश्वराद्वारे शुद्ध व्हायचे आहे. आम्हातील प्रत्येकाला हा पापाचा महारोग लागलेला आहे. स्राव, होणारे फोडे, गुप्त पापे हे आम्हातील प्रत्येकाच्या जीवनात आहेत. परंतु श्रोत्यानो, त्यापासून परमेश्वर आम्हाला आरोग्य देऊ शकतो, सोडवू शकतो. आता पुढे 8 ते 12 वचने बघा. स्राव होणारा मनुष्य एखाद्या शुद्ध मनुष्यावर थुंकला तर त्या मनुष्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. स्राव होणारा मनुष्य ज्या वाहनाचा उपयोग करेल ते अशुद्ध होय. त्याच्या अंगाखालच्या कोणत्याही वस्तूला कोणी शिवला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे व त्या वस्तू जो उचलेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. स्राव होणारा मनुष्य पाण्याने हात न धुता एखाद्याला शिवला तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. स्राव होणारा मनुष्य एखाद्या मातीच्या पात्राला शिवला तर ते फोडून टाकावे, मात्र प्रत्येक लाकडी पात्र पाण्याने धुवावे. अशा स्थितीला माणूस पोहोचतो जेथे त्याला स्वतःचाच अगदी विटेल. परंतु ह्या स्पर्शाने पापाचा जो ओंगळपणा स्पष्ट होतो त्याविषयी दर्शविण्यात आले आहे. ह्या आधीचे नियम घरातील आचरण व व्यवहार ह्या संबंधाने होते, परंतु आता रस्त्यावर, सामाजिक स्थळी जो संबंध स्थापित होतो त्याविषयी सांगितलेले आहे. ह्यापैकी काहींना आम्ही अचानक झालेला स्पर्श म्हणू शकतो. आज आम्ही सुद्धा जे ख्रिस्ती आहोत, आम्हाला अशा प्रकारचे लोक जागोजागी भेटतात. ते घाणेरडे शब्द बोलतात, निंदा करतात. ह्या ओंगळ पापाने भरलेल्या जगात वावरत असताना आमच्यावर अनेक गोष्टींचा परिणाम होतो. आम्हाला श्रोत्यानो निरंतर शुद्ध होण्याची आवश्यकता असते व ते देवाच्या वचनाच्याद्वारे शक्य आहे. स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि 9व्या वचनामध्ये लिहिले आहे. स्तोत्रसंहिता 119 अध्याय 9वे वचन. तरुण आपला वर्तन क्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार चालण्याने. येशूचे हे शब्द ऐका जे त्याने पेत्राला म्हटले जेव्हा तो म्हणाला, तुम्हाला माझे पाय कधीही धुवायचे नाहीत. योहान कृष्णवर्तमान 13 अध्याय 8वे वचन. प्रभू येशूने त्याला म्हटले, मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. ह्याचा अर्थ, जर आम्ही येशू ख्रिस्ताद्वारे धुतल्या गेलो नाही तर आमची प्रभू येशू सोबत कुठलीच सहभागिता नाही. योहान कृष्णवर्तमान 15 अध्याय 3रे वचन. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. योहान कृष्णवर्तमान 17 अध्याय 17वे वचन. तू त्यांना सत्यात समर्पित कर, तुझे वचन हेच सत्य आहे. आता 13 ते 15 वचने पुढे सांगतात, स्राव होणारा मनुष्य आपल्या स्रावापासून बरा झाल्यावर आपल्या शुद्धीकरणासाठी त्याने मोजून 7 दिवस थांबावे आणि मग आपले कपडे धुवून वाहत्या पाण्यात आपले शरीर धुवावे, म्हणजे तो शुद्ध ठरेल. 8व्या दिवशी त्याने 2 होले अथवा पारव्याची 2 पिले घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर जाऊन याजकाकडे ती द्यावी. मग याजकाने त्यातील एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे आणि त्याच्या स्रावाबद्दल परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित करावे. ह्या ठिकाणी पुन्हा पाणी व रक्त ह्या दोहोंना सांगण्यात आले आहे. रक्त पापाची अपराधी भावना दूर करते, पाणी पापाचे डाग दूर करते. आज आमच्या जीवनात जे गुप्त पाप आहेत त्याला पवित्र आत्मा ख्रिस्ताचे अर्पण लागू करू. हे काय सांगत आहे हे आपणाला कळले काय? हा किळसवाणा अध्याय आहे, तरी आम्हाला हे मान्य करावे लागेल श्रोत्यानो की हे तुमचे आणि माझे स्पष्ट चित्र आहे. आम्हाला आमच्या गुप्त पापांची कबुली देऊन त्यापासून शुद्ध होण्याची गरज आहे. स्तोत्रसंहिता 32 अध्याय 5वे वचन. मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनिती लपवून ठेविले नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पाप दोषाची क्षमा केली. तसेच योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 9वे वचन. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. पुढे 16 ते 18 वचने बघा. एखाद्या पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्याने आपले सर्वांग पाण्याने धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
ज्या कपड्याला किंवा चामड्याला वीर्य लागले असेल तेही पाण्याने धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे. स्त्रीशी संभोग करीताना पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्या दोघांनी पाण्याने स्नान करून संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. हे अगदी स्पष्ट आहे की संभोगजन्य रोगाला हे दर्शविते. आज हे रोग साथीच्या आजाराप्रमाणे पसरत आहेत. ह्या सामाजिक रोगांवर सुद्धा परमेश्वर नियंत्रण ठेवतो. परमेश्वराने मानवजातीला दिलेली ही देणगी आहे व म्हणून तो फार दक्षतेने ह्यावर लक्ष ठेवतो. श्रोत्यानो, जे काही देवाने उत्तम कारणासाठी ठेवले, निर्मिले, त्याला उद्ध्वस्त करण्याच्या भयंकर अशा कार्यात मानव फसतो. आमचा प्रभू शिकवतो की अपवित्र इच्छा व वासनांनी भरलेले विचार आम्ही टाकून द्यावेत. मत्ते कृष्णवर्तमान 5 अध्याय 27 आणि 28 वचनांमध्ये तो म्हणतो, व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. पुढे 19 ते 24 वचने सांगतात, एखादी स्त्री ऋतुमती झाली तर तिने 7 दिवस दूर बसावे. जो कोणी तिला शिवेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. ती दूर असेपर्यंत ज्यावर ती निजेल ते अशुद्ध होय. तसेच ज्यावर ती बसेल तेही अशुद्ध होय. जो कोणी तिच्या अंथरुणाला शिवेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. ती ज्यावर बसली असेल त्याला जो कोणी शिवेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. तिच्या अंथरुणाला किंवा ज्यावर ती बसली असेल त्याला शिवणाऱ्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. तिच्याशी संभोग करीताना पुरुषाला तिचा विटाळ लागला तर त्याने 7 दिवस अशुद्ध राहावे व ज्या अंथरुणावर तो निजेल तेही अशुद्ध समजावे. मासिक पाळीच्या वेळी स्त्रीच्या अशुद्धतेविषयी ही वचने सांगतात. या समयी ती तिच्या प्रिय लोकांपासून वेगळी केलेली असे. तिला टाकलेली व महारोग्याप्रमाणे अशुद्ध समजण्यात येई. गणनाचे पुस्तक 5 अध्याय 2 वचन सांगतं, इस्रायल लोकांना अशी आज्ञा कर की प्रत्येक महारोगी, प्रत्येक स्त्रावी आणि प्रेताने अशुद्ध झालेला प्रत्येक जण ह्यांना तुम्ही छावणीबाहेर पाठवून द्यावे. हे असाधारणपणे फार भयंकर असे वाटते. आम्ही फक्त एकच स्पष्टीकरण देऊ शकतो श्रोत्यांनो, की हे उत्पत्तीमध्ये नमूद केलेल्या मानवाच्या पतनाचे स्मरण आहे. पापाचे वेतन मरण आहे. मानवाला हे स्मरण करून देण्यात आले आहे की त्याची सुरुवात फार वाईट आहे व त्याच्याजवळ आनंद किंवा गौरव करण्यासारखे काहीच नाही. पापाने भरलेला मानव फक्त पापच निर्माण करू शकतो. 25 ते 29 वचने सांगतात, एखाद्या स्त्रीचा ऋतुकाल नसताना जर अनेक दिवस तिला रक्तस्राव होत असला अथवा मुदतीच्या बाहेर ती ऋतुमती राहिली तर तिचे स्त्रावाचे सर्व दिवस तिच्या ऋतुकालाच्या दिवसाप्रमाणे समजावे. ती अशुद्ध होय. ती ऋतुमती असेल तितके दिवस ती ज्या अंथरुणावर निजेल ते तिच्या विटाळाचे अंथरुण समजावे. त्याचप्रमाणे ती ज्यावर बसेल ते तिच्या ऋतुकाळाच्या विटाळाप्रमाणे अशुद्ध समजावे. जो कोणी त्या वस्तूंना शिवेल तो अशुद्ध होय. त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. पण त्या स्त्रीने आपल्या स्त्रावापासून शुद्ध झाल्यावर मोजून 7 दिवस थांबावे. त्यानंतर ती शुद्ध ठरेल. 8व्या दिवशी तिने 2 होले अथवा पारव्याची 2 पिले घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी याजकाकडे जावे. मग याजकाने एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे आणि तिच्या स्त्रावाच्या अशुद्धतेमुळे तिच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे. ह्या ठिकाणी जे साधारण नाही त्या विषयांना हाताळण्यात आले आहे. ह्यावरून जी स्त्री ख्रिस्ताकडे आरोग्य प्राप्त करण्यास आली तिची व्यथा आम्हाला कळते. पुढे 31 ते 33 वचने सांगतात, ह्या प्रकारे तुम्ही इस्रायल लोकांना त्यांच्या अशुद्धतेपासून दूर ठेवावे, म्हणजे त्यांच्यामध्ये असलेले माझे निवासस्थान ते भ्रष्ट करणार नाहीत आणि आपल्या अशुद्धावस्थेत मरावयाचे नाहीत. स्राव होऊन किंवा वीर्यपात होऊन जो पुरुष अशुद्ध होतो अथवा जी स्त्री ऋतुमती होते आणि ज्या पुरुषाला अथवा स्त्रीला स्राव होतो आणि जो कोणी पुरुष ऋतुमती स्त्रीशी संभोग करीतो त्यांच्या संबंधीचा नियम हा. ह्यामध्ये घाणेरड्या आजारांविषयी सांगितले आहे व नियम न पाळणाऱ्याला मृत्यूदंड सांगण्यात आला होता. गुप्त पाप परमेश्वराकरिता क्षुल्लक बाब नाही श्रोत्यानो. नाही तो विश्वासणाऱ्यांच्या गुप्त पापांकडे दुर्लक्ष करतो. करिंथकरास पहिले पत्र 3 अध्याय 16 आणि 17 वचने सांगतात. करिंथकरास पहिले पत्र 3 अध्याय 16 आणि 17 वचने, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतो हे तुम्हास ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करीतो
तर देव त्याचा नाश करेल, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. आम्ही देवाचे आहोत व पवित्र आत्म्याचे मंदिर आहोत. त्या मंदिराचा अपमान म्हणजे मृत्यूदंडास योग्य असे पाप. यशायाचे पुस्तक 59 अध्याय आणि 2 वचन सांगते, तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आड भिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकांमुळे तो तुम्हास दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही. देवाच्या लेकराने हे ओळखून स्वतःच्या पापांचा अंगीकार करायला हवा. काही असे गुप्त पाप असू शकतात ज्यांचा अंगीकार विश्वासणाऱ्यांनी केलेला नाही. मग परमेश्वर त्यांना असे मारतो आणि त्याविषयी परमेश्वराला दोष द्यायला नको. हा दोष त्या व्यक्तीचाच असतो. आज आम्ही अशा युगात राहत आहोत श्रोत्यानो, जेथे जग लैंगिक पापामध्ये वाहत चालले आहे. ह्या अध्यायात आम्हाला किती चांगला पाठ शिकायला मिळाला. हा अध्याय संपवताना मला आनंद वाटतो, कारण फार घाणेरडे असे चित्र ह्या ठिकाणी आम्ही पाहिले. तरी हे मानव परिवाराचे चित्र आहे, ज्याचा तुम्ही आणि मी एक भाग आहोत. परंतु श्रोत्यानो, ह्या भयंकर अशा घाणेरड्या जीवनातून सुद्धा परमेश्वर आम्हाला बाहेर काढतो आणि आपल्या प्रकाशात आणतो. आपले जीवन तो आम्हाला पुरवतो. ते फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच. प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या आणि नवीन जीवन प्राप्त करून घ्या. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.